नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। पाहूयात महाफास्ट 100। सुनील केदार यांची आमदारकी रद्द। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा। आणि सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजरचा व्हिडिओ भाजप पदाधिकाऱ्याच्या पार्टीतला। व्यंकटेश मोरेकडून पार्टीचं आयोजन, राऊतांचा आरोप। मोरे आणि फडणवीसांचा फोटो दाखवत राऊतांकडून चौकशीची मागणी। गृहमंत्र्यांच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातील आरोपीला कुणी सोडतं का? कुत्ता कुणाच्या सहीमुळे पॅरोलवर आला? 2016 ला गृहमंत्रीपद कुणाकडे होतं? राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप करतात, त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याइतका माझा स्तर खाली गेलेला नाही। राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांची टीका। पुरावे न देता संजय राऊत नेहमीच भुंकण्याचं काम करतात, तुमचेही फोटो आम्ही दाखवायचे का? सुधाकर बडगुजर तो झाकी है, संजय राऊत को अंदर जाना बाकी है। राऊतांनी दाखवलेल्या फोटोवर नितेश राणेंची टीका। मराठा समाज कुणाचाही सुपडा साफ करू शकतो, मराठा काय आहे हे काही दिवसात कळेल। 20 तारखेला 10 लाख गाड्या मुंबईच्या दिशेने निघणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंकडून चलो मुंबईचा नारा। 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आझाद मैदान आणि शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषण। आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही, जरांगे ठाम। आणि इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। तर मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारल्यानंतर 24 जानेवारीला सुनावणी। मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक काम करतंय, शिंदे समितीचा तिसरा अहवाल लवकरच येईल। ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांचं आश्वासन। मनोज जरांगेंवर सरकारनं उपोषण करण्याची वेळ आणू नये, राज्याच्या राजधानीमध्ये उपोषण केलं तर राज्याला जड जाईल। जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुंबई मॅरेथॉन, राम मंदिर उद्घाटनात अडसर होणार नाही, मराठा बांधवांकडून कोणताही अडसर येणार नाही। मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांची माहिती। महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागेचा फॉर्म्युला 15 दिवसात समोर येईल, संजय राऊतांच्या 23 जागांच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तर जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर हायकमांड आणि ठाकरेंसोबत चर्चा झाल्याची सुप्रिया सुळेंची माहिती। महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी फॉर्म्युला ठरला, सूत्रांची माहिती। ठाकरे गट 20 जागा लढवणार, तर राष्ट्रवादी 10 आणि काँग्रेस 16 आणि वंचित आघाडी 2 जागा लढवणार। महाविकास आघाडीमध्ये वंचितचाही समावेश। मुंबई पालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकणारेच आमच्यावर आरोप करतात, क्लीन स्वीप होण्याची विरोधकांना भीती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी। वीज बिल वसुली करू नका अन्यथा जीवे मारू, महेंद्र दळवींकडून सहाय्यक अभियंत्याला फोनवरून धमकी। काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त 28 डिसेंबरला काँग्रेसची नागपूरमध्ये भव्य रॅली, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित राहणार। नाना पटोलेंकडून रॅलीच्या तयारीचा आढावा। शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांसोबत एकाच व्यासपीठावर येण्याचं टाळलं, वांद्र्यात संविधान निर्धार सभेचं दुपारी 4 वाजता आयोजन। 23 जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन, अधिवेशनाच्या पूर्वतयारीआधी संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई आणि विनायक राऊतांकडून पाहणी। सातपूर परिसरातील हॉटेल डेमोक्रेसीमध्ये पार पडणार अधिवेशन। बारामतीमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा, कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांकडून बारामती तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचांचा सत्कार। बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते धनादेश वाटपाचा कार्यक्रम। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या पाळीव प्राण्यांच्या मालकांना नुकसान भरपाई, एकूण 10 कुटुंबांना धनादेशाचं वाटप। मंत्री छगन भुजबळांची नाशिकमधील खानदेश महोत्सवाला हजेरी, महोत्सवात भुजबळांनी घेतला लावणीचा आनंद, कार्यक्रमाला पोलिसांकडून विशेष सुरक्षा। गडचिरोलीतील काँग्रेस मेळाव्याआधी विजय वडेट्टीवारांचं स्वागत, गडचिरोली जिल्ह्याची परंपरा असलेले आदिवासी नृत्य करत वडेट्टीवारांचं स्वागत। पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत गृहनिर्माण सोसायट्यांचा मेळावा, उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांचा सुळेंच्या हस्ते सन्मान। भाजपचे प्रतापराव सोनवणे यांचं निधन, स्वर्गीय प्रतापराव सोनवणे यांच्या घरी छगन भुजबळांची सांत्वनपर भेट। सरकारकडून भारतीय कुस्ती संघ बरखास्त, तर नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांचंही निलंबन, कुस्तीपटूंच्या वाढत्या नाराजीनंतर सरकारचा निर्णय। फुटबॉल सामन्यावेळी कोल्हापुरात राडा, मैदानात खेळाडू आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये समर्थक भिडले, तणावपूर्ण वातावरणामुळे पोलिसांकडून लाठीमार, 25 जणांवर गुन्हा दाखल। पुणे
लोकसभेसाठी उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाविरोधात निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धाव. पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या, हायकोर्टाचा निर्णय. विविध मागण्यांसाठी शनी शिंगणापूर देवस्थानचे 400 कर्मचारी उद्यापासून संपावर. चौथी बैठक निष्फळ ठरल्यानं कर्मचारी संपावर ठाम. मंदिर व्यवस्था कोलमडण्याची शक्यता. 24 ते 27 डिसेंबर तुळजाभवानी व्हीआयपी दर्शन पास बंद. नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या असल्यानं गर्दी होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. पार्टी आणि महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपच्या परीक्षेत गोंधळ. पुणे विद्यापीठाची पेपर घेण्याची जबाबदारी असताना पुन्हा गोंधळ. 2019च्या सेट परीक्षेतील प्रश्नांचा आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये समावेश केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एमबीएच्या पेपर फुटीनंतर गुन्हा दाखल. चिखली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार. सततचा प्रवास होत असल्यानं जरांगेंच्या तब्येतीवर परिणाम. मनोज जरांगेंचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. अंतरवाली सराटीच्या मैदानावर जरांगेंची बॅटिंग. आयआयटी कानपूरचे वरिष्ठ प्राध्यापक समीर खांडेकर यांचं निधन. भाषणादरम्यानच प्राध्यापक खांडेकर यांना हृदयविकाराचा झटका. भाषण करतानाच खांडेकर मंचावर कोसळले. भारतीय महिला क्रिकेट संघाचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय. चौथ्या दिवशीच्या कसोटी सामन्यात 74 धावांचा पाठलाग करताना भारताचा विजय. भारतीय महिला संघानं वानखेडे स्टेडियमवर रचला इतिहास. पर्यटकांच्या गर्दीनं महाबळेश्वर गजबजलं. वेण्णा लेक परिसरात पर्यटक घेतायत नौकाविहार आणि घोडेस्वारीचा आनंद. जळगावातील शिवकॉलनी उड्डाणपुलाखाली नव्या भुयारी मार्गाची तरतूद. नव्या उड्डाणपुलामुळे 2 किलोमीटर अंतराचा फेरा टळणार. महारेलकडून रेल्वे प्रशासनाला प्रस्तावित मार्गाची तरतूद सादर. पुरंदर तालुक्यातील नीरा या ठिकाणी रेल्वे कामावरून नागरिक आक्रमक. रहिवाशांचे प्रश्न सुटेपर्यंत रेल्वेला काम करू देणार नाही. आमदार संजय जगताप यांचं रहिवाशांना आश्वासन. पुण्याच्या नीरामधील रहिवाशांचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत रेल्वेला काम करू देणार नाही. काँग्रेस आमदार संजय जगताप यांचं वक्तव्य. वाशिम शहरातील टेम्पल गार्डन पुन्हा बंद अवस्थेत. अवघ्या 2-3 महिन्यात गार्डन बंद. गार्डन बंद झाल्यानं कोट्यावधींचा खर्च वाया. शिर्डीच्या साईनगरीमध्ये सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची अलोट गर्दी. गर्दीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानकडून भाविकांच्या दर्शनासाठी विशेष नियोजन. शिर्डीच्या फुलांना विविध राज्यात मागणी. फुल शेतीतून शिर्डीत लाखोंची उलाढाल. शेतकऱ्यांना दिलासा. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये भाविकांची मोठी गर्दी. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पर्वणी. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. सांगलीत श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा. मंगलक्षता कलश पूजन आणि भव्य शोभायात्रा. सर्वांच्या मुखातून जय श्रीरामचा नारा. अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नगरच्या नेवासामध्ये अक्षदा कलशाची शोभायात्रा. जय श्रीरामच्या जयघोषानं नेवासा नगरी दुमदुमली. तुळजाभवानी मातेचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं होणार. नाताळ आणि नववर्ष सुट्टीनिमित्त गर्दीच्या अनुषंगानं मंदिर संस्थानचा निर्णय.